नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी मराठी या यूट्यूब चॅनलवर. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप रंजक आहे आणि भारताचा अभिमान आहे. सध्या जगात काय काय होत आहे ते आपल्याला ठाऊकच नसतं. आपण जास्त लक्षच देत नाही. मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये काही असा विक्रम सांगणार आहे जो भारत देशाने केला आहे. तो विक्रम कोणता आहे आणि तो विक्रम कशा पद्धतीने झाला याची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओत देत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सध्या जगात बरेच उलथापालथ सुरू आहे, पण अशा परिस्थितीतही भारताने एक नवा मोठा विक्रम केला आहे. पहिली बातमी, आरबीआयचा नवा रेकॉर्ड. आपण सर्वांना माहीतच असेल की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडे परकीय चलन साठा असतो. यात प्रामुख्याने डॉलर्स, युरो अशा विदेशी चलनाचा समावेश असतो. पण आता आरबीआयने हुशारीने आपल्या साठ्यातील सोन्याचा हिस्सा वाढवला आहे. भारताचा हा सोन्याचा साठा आता 100 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला आहे. परकीय चलन साठ्यामध्ये सोन्याचा इतका मोठा वाट असण्याचा हा गेल्या 29 वर्षातील विक्रम आहे. थोडक्यात भारताने आपली आर्थिक सुरक्षा फक्त डॉलरवर अवलंबून न ठेवता सोन्यावरही भर दिला आहे, ज्यामुळे आपली स्थिती अधिक मजबूत झाली आहे. दुसरी मोठी बातमी, भारताची खरी सोन्याची ताकद. आतापर्यंत जगाला वाटायचं की भारताकडे फक्त आरबीआयचे अधिकृत 879 टन सोनं आहे, पण नुकताच आलेल्या मॉर्गन स्टॅन्लीच्या रिपोर्टने एक मोठा खुलासा केला आहे, ज्यामुळे मोठमोठे देशही हैराण झाले आहे. या रिपोर्टनुसार भारतातील सामान्य लोकांच्या घरामध्ये आणि भारताच्या मंदिरामध्ये मिळून तब्बल 34,600 टन सोनं आहे. या सोन्याची किंमत अंदाजे $3.88 ट्रिलियन इतकी प्रचंड आहे. जर आपण लोकांकडे असलेले हे सोनं मोजलं तर भारत जगातला सर्वात जास्त सोनं असलेला देश ठरतो. या आकड्याने अमेरिकेलाही, ज्यांच्याकडे 8,000 टन सोनं आहे, यांनाही मागे टाकलं आहे. हीच भारताची खरी आर्थिक ताकद आहे. याचा अर्थ काय? भारताची ताकद वाढली. हा सोन्याचा साठा भारताची धोरणात्मक ताकद आहे. यामुळे जगात भारताची आर्थिक पकड आणि विश्वास वाढला आहे. संकटात उपयोगी. आरबीआयच्या म्हणण्यानुसार जर देशावर मोठं संकट आलं तर हा साठा वापरून आपण जवळपास 1 वर्षासाठी लागणाऱ्या गरजेच्या वस्तू आयात करू शकतो. IMF आणि भारताचं भविष्य. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF ने सुद्धा भारताच्या प्रगतीचे कौतुक केले आहे. IMFच्या मते जर भारताला 8% पेक्षा जास्त वेगाने आर्थिक वाढ करायची असेल तर केवळ सोनं जमा करून चालणार नाही. भारताला आपली सर्व आर्थिक धोरण व्यवस्थित सांभाळावी लागतील आणि मुक्त व्यापाराला चालना घ्यावी लागेल. भारत सध्या त्याच मार्गावर चालत आहे. असा अंदाज आहे की 2027 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन आणि 2048 पर्यंत $30 ट्रिलियन चा मोठा टप्पा गाठेल. थोडक्यात सांगायचं तर आरबीआयच्या हुशार धोरणामुळे आणि देशातील लोकांकडे असलेल्या प्रचंड सोन्यामुळे भारताने जगात आपलं आर्थिक स्थान खूप मजबूत केलं आहे. मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमच्याकडे किंवा तुमच्या घरामध्ये किती सोनं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.